जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नाही ठीक धन्यवाद. मी दिलगिरी व्यक्त करतो की यायला उशीर झाला, पण माझ्या हातात काही नाही हो. काय काय झालं? माझा आवाज ठणठणीत आहे. स्पीकरवाल्यांना विचारा, मला काय माहित नाही. आतापर्यंत येत होता रे तुम्हाला? मी आल्यावरतीच आवाज सुरू करता. आता सगळ्यांची भाषणं ऐकली बरोबर. हे माझे एक कॅमेरेवाले खाली बसा रे सगळे. आज सकाळपासून फिरतोय. आता सकाळी गोव्याला गेलो, गोव्यावरून तिथे सावंतवाडी, तिथली सभा आटपली आणि ते सगळे अंतर कापेपर्यंत मी आत्ता पोहोचलो मी नाशिकमध्ये आणि जरा कपडे बदलले आणि इथे आलो. तुम्ही काही तात्काळत राहावं किंवा तुम्ही खूप वेळ वाट पाहावी याच्यासाठी उशीर नाही झाला. मला जेवढा वेळ मला काय लागतो तेवढाच वेळ मला लागणार. बरं, तुम्हाला तात्काळ ठेवून करू काय मी? मी काही नाही करू शकत. तुम्हाला जमलं तर ऐका, कारण माझ्या हातात काही नाही, यांच्या हातात आहे. आणि मी बोलत असताना आता आवाज करत बसू नका. आज या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये मला अशक्य जाणं आहे. माईकवाल्याचा आणि म्हणून मी कुठे बाबा 5 मतदारसंघाची एक सभा, 4 मतदारसंघाची एक सभा असं करत पण नाशिकला ते शक्य नाही. नाशिकला प्रत्येक मतदारसंघात सभा घेतलीच पाहिजे. आता इथून पुढे वसंत गीतेंची सभा, वसंत गीतेंची झाली की तिकडे आमच्या दोंगड्यांची सभा. आज आता कोकणामधनं मी आलो. काय सुंदर महाराष्ट्र हो. तुम्ही आवाज करणार असाल, मी बसू का खाली? पुढच्या सभेला जाऊ का आता मी? इतक्या सुंदर सगळ्या छान महाराष्ट्राची वाट लावून ठेवली या लोकांनी. आणि ज्यांनी वाट लावली त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न राज ठाकरेला विचारणार, काय केलं नाशिकमध्ये? मी त्यांना सांगितलं, मी परवा दिवशी माझ्या ठाण्याच्या भाषणामध्ये सभेमध्ये पण मी सांगितलं, माझ्या हातात जर 5 वर्ष दिली असतील, मला 5 वर्षानंतर विचारा, राज ठाकरे तू काय केलंस? आणि मी ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची जबाबदारी ज्यावेळेला घेतो, ते फक्त काही राजकारण मतं मिळवणं नाही, तो माझ्या आवडीचा विषय आहे म्हणून मी ती गोष्ट करतो. आज अनेक ठिकाणी आमच्या नगरसेवकांच्या अनेक वॉर्डामध्ये आज 4-4 कोटीची, 5-5 कोटीची, 6-6 कोटीची कामं चालू आहेत. दिसायला वेळ तर लागतो, गवत आहे का ते? चला लावलं आणि सकाळी उगवायला सुरुवात झाली. ज्या नाशिकला मी शब्द दिलाय, नसेल येत तर घरी जाऊन बघा, टीव्हीवर दाखवत असतील.
आणि जाणून बुजून जर कोणी काय करत असेल ना इथे आवाज आवाज, इथून बाहेर पण पडायचं लक्षात ठेवा. हे कारण निवडणुकीच्या वेळेला असतात काही दुसऱ्या पक्षांचे. आज या नाशिक शहरामध्ये मी ज्या गोष्टी आणतोय, मी ज्या गोष्टी करतोय, हे इथे गोदा पार्क आपण करतोय. आजपर्यंत ज्यांच्या हातामध्ये 20-20, 25-25 वर्ष हातामध्ये सत्ता दिली, काय केलं या लोकांनी, यांना कधी प्रश्न विचारले जाणार नाहीत. मी महानगरपालिकेचे पैसे खर्च होऊ नयेत म्हणून कॉर्पोरेट फंड आणला. मी रिलायन्सशी बोललो, मुकेश अंबानींशी बोललो, म्हटलं असा असा माझा प्रोजेक्ट आहे, मला मदत करणार का नाशिकमध्ये. मला बोले काय प्रोजेक्ट आहे दाखवा मला. मी संपूर्ण प्रोजेक्ट दाखवला. मला बोले अप्रतिम प्रोजेक्ट आहे, किती पैसे लागतील तेवढे मी करायला तयार आहे, हा प्रोजेक्ट मी करणार. कामाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये इथे अगोदरचे कमिशनर होते, त्यांना सातच सांगतोय नवीन नवीन अडचणी काढतायत, नवीन नवीन अडचणी. आज बघा राज ठाकरेकडे नाशिक आहे. आज जवळपास 7-7.5 महिने कमिशनर दिलेलं नाही नाशिक शहराला, आणि कमिशनरमुळे सगळी कामं अडली, त्याची सही होत नाही, त्याच्यामुळे पुढे जाता येत नाही. त्या पृथ्वीराज चव्हाणांना मी 4 ते 5 वेळा 6 वेळा फोन केला. म्हटलं अहो कमिशनर तर द्या. मग लोकसभेची आचारसंहिता होती म्हणे, आचारसंहिता संपली, त्याच्यानंतर 4 महिने गेले. मी म्हटलं अहो आता तरी कमिशनर द्या. नाही लवकरात लवकर देतो. पुढची विधानसभेची आचारसंहिता लागली. म्हणजे माझ्या हातात आहे म्हणून मला कामं करू द्यायची नाहीत. कमिशनर नाही, म्हणजे इतक्या मोठ्या शहराला 7-7, 8-8 महिने कमिशनर नाही. हे इथे आमचं पांडव लेणींच्या खालचं ते सगळी जागा मी ती सगळी पाहिली. मी मागच्या वेळेलाच पाहिली होती. मला तिकडे एक उत्तम सुंदर बोटॅनिकल गार्डन करायचंय, की जिकडे आमच्या माता भगिनी संध्याकाळी मुलांना घेऊन जातील. आतमध्ये सुंदर एक तलाव आहे. मी त्याच्यासाठी देखील मी रतन टाटांशी बोललो. रतन टाटांना सांगितलं, म्हटलं मला असा असा प्रोजेक्ट करायचा, इथे एक सुंदर बोटॅनिकल गार्डन करायचंय. त्यांनी 4 लगेच माणसं पाठवली इथे नाशिकमध्ये ते संपूर्ण बघायला. त्यांनी त्यांचा सर्वे केला. सर्वे केल्यावरती मला सांगितलं गो अहेड. मी पतंगराव कदमांना भेटलो, कारण ती वन खात्याची जमीन आहे. मी म्हटलं त्यांना, पतंगरावना म्हटलं हो ही वन खात्याची जमीन, मी म्हटलं तुम्ही महानगरपालिकेला द्या, वन खात्याचीच जमीन राहील, तुमचीच जमीन राहील, मला काही घ्यायची नाही ती जमीन. पण म्हटलं त्या वन खात्याची जमीन म्हटलं त्या महानगरपालिकेला दिल्यावरती म्हटलं आम्ही ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करतो. काय बोलले असतील, नाही पाहावं लागेल ह्याच्या अगोदर असं कुठे काही घडलंय का. मी म्हटलं घडलं नसेल तर घडवा. अजूनपर्यंत जमीन हातामध्ये दिलेली नाही. हे आमच्या इकडचं शिवाजी मैदान, हा संपूर्ण अख्खा फ्लायओव्हर. मी आनंद महिंद्रांशी बोललो. मी आनंद महिंद्रांना सांगितलं, म्हटलं असं असं आहे, इथले एक बाग, मोठी बाग डेव्हलप करायची आहे मला. हे संपूर्ण नाशिक शहर, या नाशिक शहराला याची ओळख एक गार्डन सिटी म्हणून मला उभी करायची आहे. बागांचं शहर, बागांचं शहर. लोक मैसूरला जातात, अजून कुठे कुठे जातात, आणि आज रिकाम्या जागा मिळत नाहीत. सगळं काही विकून टाकायचं. सगळ्यावरचे म्हणजे रिझर्वेशन्स बागांची असतील, मैदानांची असतील, काढून टाकायची, विकायचं फक्त. पूर्वी होतं ना इंच इंच लढू, तसं या राज्यकर्त्यांचं आहे, इंच इंच विकू. आज आनंद महिंद्रांनी ती बाग घेतली हातामध्ये, ते मैदान घेतलं हातामध्ये. मी म्हटलं हा फ्लायओव्हर संपूर्ण आहे, ह्या फ्लायओव्हरच्या खालची जमीन, म्हटलं तिकडे गाड्या बिड्या लागायला लागल्या, सगळी घाण व्हायला लागली. मी विचारपूस केली, म्हटलं हा संपूर्ण फ्लायओव्हर कोणाच्या हाताखाली येतो, काय येतो. नंतर मला लक्षात आलं, कोणीतरी सांगितलं हा नितीन गडकरींच्या हातामध्ये येतो. मी नितीन गडकरींना फोन केला, म्हटलं असं असं आहे, मला इथे अशा प्रकारची गोष्ट डेव्हलप करायची त्याच्या खाली, की संध्याकाळी आमचे लोक त्याच्या खाली जाऊन बसतील, आनंद मिळेल त्यांना या सगळ्या गोष्टींचा. त्याचाही आराखडा तयार केला. नितीन गडकरींनी महानगरपालिकेला पत्र पाठवलं. पत्र पाठवलं, आमचा कमिशनर गेला, अजून रखडलंय ते.
एखाद्या शहराकडे एखाद्या राजकीय पक्षाचा नेता स्वतःहून लक्ष घालून एवढ्या गोष्टी आणतोय, महानगरपालिकेचा 1 रुपया खर्च न करता मी बाहेरून फंड आणतोय, असं कुठच्या तरी महानगरपालिकेत झालंय का हो? मला जरा सांगा. कोणीतरी लक्ष घालतं का सांगा? इतकी वर्ष इतक्या लोकांच्या हातामध्ये इतक्या महानगरपालिका दिल्या, कोणीतरी लक्ष घातलं का? कोणीतरी बघतंय का त्याच्यामध्ये? या सगळ्या लोकांना सांगितलं माझ्या शहरामधले, या नाशिक शहरामधले रस्ते कसे असले पाहिजेत, फुटपाथ कसे असले पाहिजेत, त्याची रेलिंग्स कशी असली पाहिजेत, त्याच्यावरती स्ट्रीट लाईट्स कसे असले पाहिजेत. कोणतरी विचार करतं का हो या शहरांचा? याचं कारण माझा तो आवडीचा विषय आहे. मी आत्ता पण त्या यूट्यूबवरती जे टाकले, एक डॉक्युमेंटरी फिल्म केली आहे मी, सौंदर्यदृष्टी, ॲस्थेटिक सेन्स. आपण जाऊन जरूर बघा की माझ्या डोक्यात काय चालू असतं ते, मी कसा विचार करतो या शहरांचा. बाकीच्यांचा सारखा नाही आहे. मी टेंडरमधनं पैसे काढायला नाही आलो इथे नाशिकमध्ये. ती जाऊन तुम्ही बघा, ती नक्की. आता इथून तुम्ही उठाल ज्या वेळेला, त्यावेळेला यूट्यूबवरती त्याचं नाव आहे, मला असं वाटतं, राज ठाकरेज ॲस्थेटिक विजन. ती फिल्म जाऊन तुम्ही बघा. मी काय म्हणतोय, मी कसा विचार करतोय, मला काय म्हणायचं आहे. विनाकारण नुसते आपले माझ्यावरती आरोप करतायत. काय चाललंय नाशिकमध्ये? दुसरा काही धंदा नाही ना? बरं, असं काय घोडं मारलं मी तुमचं? बाकीच्या शहरांमधले कोणी त्यांना विचारत नाही, बाकीच्या पक्षांना कोणी विचारत नाही काय करताय तुम्ही. 2.5 वर्ष माझ्याबरोबर भारतीय जनता पक्ष होता, बरोबर, त्यांना नाही प्रश्न विचारणार का? हे सगळं ठरवून चालू आहे या लोकांचं, आणि मला माहिती आहे सगळं ठरवून चालू आहे. मला जी ही शहरं मोठी करायची आहेत, उभी करायची आहेत, मी नेहमी एक विचार करतो की घरातनं बाहेर पडल्यानंतर बरं वाटलं पाहिजे या शहरामध्ये मी राहतोय. मी माझं काम करत राहणार. मी जो तुम्हाला शब्द दिलेला आहे, नाशिककरांना जो शब्द दिलेला आहे, मी तो पाळल्याशिवाय राहणार नाही. मला जे काम करायचं आहे तुम्हाला दिसेलच या सगळ्या गोष्टी काय काय होतील ते. या निवडणुका होऊ देत, नंतर बसतो ठाण मांडून यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर. कारण आत्ताचा महापौर मला डोक्यावरती घेऊ शकतो. बघा कसा भक्कम आहे बघा. चला उभी राहिली तर वाटते चायना वॉल आहे. कुठं आहे की नाही? आज मी त्याच अंगाने आज अख्ख्या महाराष्ट्राकडे पाहतो. मी इतकी वर्ष जो प्रचार करतोय, त्या प्रचार करताना मला वीट आला त्या गोष्टींचा, म्हणून मी हा महाराष्ट्राचा विकास आराखडा करायला घेतला. सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये पूर्णपणे विचार करून झाला, आणि मग तो विचार करून झाला, सगळ्यांना तज्ज्ञांना ऐकवलं, सगळ्या तज्ज्ञांना दाखवलं, सगळ्या तज्ज्ञांनी ती गोष्ट पाहिली. आणि होऊ शकतं का या सगळ्या गोष्टी? आर्थिकदृष्ट्या होऊ शकतात का? घडू शकतात का? होऊ शकतात का? हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्यानंतर मी तो विकास आराखडा आणला. आणि म्हणून मी त्याच्या खाली ओल्ड जी टाकली आहे की होय हे शक्य आहे, ते त्याच्यानंतर मी टाकलं की हे सगळं होणं शक्य आहे, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे आमचे इथे अनिल शिदोरे आहेत, यांनी हे आणि यांची टीम एक हाती तो सगळा अख्खा विकास आराखडा इतकी दिवस इतकी वर्ष काम करतायत. हे कशासाठी मी करतोय? काय हवंय मला? नुसता काही सत्तेचा भोका नाही. मी लहान असल्यापासून सत्ता पाहिली आहे. मी काय असते सत्ता मला माहिती आहे, की आजपर्यंत कधी मी सत्ता पाहिली नाही, आणि आजच मला फक्त सत्ता बघायची आहे. याच्यासाठी नाही मागे लागलो मी. जे लहानपणी माझ्यावरती ज्या गोष्टींचे संस्कार झालेत ना, मला अजूनही आठवतं. एके दिवशी घरी माननीय बाळासाहेब शिवसेना भवनला चालले होते, निघत होते. मी बरोबर होतो. आमच्या त्या दिवशी घरचे आमचे गाडी चालवणे होते आमचे माने म्हणून, ते आले नाहीत त्या दिवशी, आले नव्हते. पण टॅक्सी मागवली. इतक्यात मुंबईचे महापौर तेव्हाचे सुधीर जोशी, हे त्यांची इम्पाला गाडी होती, इम्पाला गाडीवरती लाल दिवा,
म्हणजे बाळासाहेबांनी नेमणूक केलेले मुंबईचे महापौर ते तिथे आले होते. त्यांची मोठी आलिशान गाडी त्या महापौरांची होती, ती घेऊन तिकडे आले होते बाळासाहेबांना भेटायला. त्यांचं काही बोलणं झालं, निघताना महापौरांनी सांगितलं की बाळासाहेब टॅक्सी कशाला मागवली. म्हणजे नाही, मला शिवसेना भवनला जायचंय. म्हणजे बायवर बसा. ते बोलले नाही, लाल दिव्याच्या गाडीत नाही बसणार. आता बघा, टॅक्सीमध्ये उजव्या बाजूला बाळासाहेब, या खिडकीच्या पाशी मी, पुढे एक जण होते, मला असं वाटतं ते आमचे वरळीकर का कोणतरी, पुढे एक जण बसले होते, टॅक्सीवाला. आम्ही टॅक्सीत आणि टॅक्सीच्या मागे मुंबईच्या महापौराची लाल दिव्याची गाडी. आता मला जरा सांगा की हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं की टॅक्सीतनं जाताना लाल दिवा मागून येतोय, त्याला सत्तेचा मोह असेल का हो? त्याच्यासाठी हा काम करेल का पोरगा? या महाराष्ट्रात मला बदल घडवायचा आहे, बदल करायचा आहे. त्याच गोष्टींमध्ये जे आम्ही अडकलेलो आहोत, अजून आम्ही आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही लोकांच्या भागवू शकलो नाही आहोत. कुठून स्वप्न पाहणार आहात तुम्ही? नवीन स्वप्न कुठची पाहणार आहात? अजूनही आमच्या युवकांना विचारलं काय हवंय तर म्हणतात रोजगार हवाय. पण त्या रोजगाराच्या पलीकडे त्या आमच्या युवकांना स्वप्न दिसत नाहीत, स्वप्न पडत नाहीत का? आमच्या रोजच्या गरजा भागलेल्या नाहीत आणि या राज्यकर्त्यांनी भागू दिल्या नाहीत. या सगळ्या राजकीय पक्षांनी आज सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. कोण कुठच्या पक्षातनं उभा राहिलाय कोणाला पत्ताच नाहीये. आज त्या भारतीय जनता पक्षाने जवळपास 60 उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले घेतलेत. ह्यांना उमेदवार सापडत नाहीत आणि म्हणतात सत्ता द्या आमच्या हातात, बहुमत द्या आमच्या हातात. म्हणजे राबवणार कोण? परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. आणि यांच्या प्रचाराला नरेंद्र मोदी येणार. हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले नालायक म्हणून यांच्याकडे लोक बघत होते. हेही तसेच निघाले करंटे. तुमचा विचार नाही, मला जागा किती मिळणार, तुला 10 मिळणार का मला 15 मिळणार, तू खाली ये मी वर येतो, म्हणजे आकड्यात हो. तुमचं मनच वाईट. हे तुम्ही असे हसता म्हणून माझं मन वाईट व्हायला लागतं. त्याच्यातनं मला काहीतरी वेगवेगळं सुचायला लागतं. हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले घाणेरडे. त्यात आर पाटील काय बोललाय? एवढ्या एवढ्याच्या बुद्धीतनं सुस्त कसं? मागे म्हटलं होतं ना मी, पोलिसांची छाती मोजतायत, त्यांची उंची मोजतायत. ह्याची कोणी मोजायची? छाती नाही, उंची नाही, तरी गृहमंत्री महाराष्ट्राचं. वा रे वा, काय बोललास? आणि तेही खोटं. आपले एक उमेदवार सुधाकर खाडे, ज्यांच्यावरती 2007 साली याच आर पाटलाने बलात्काराचा गुन्हा टाकला, पोलिसांना धरून. पोलीस बिचारे काय करणार? गृहमंत्र्यांनी सांगितलं टाकायचं, टाकला. कोर्टामध्ये गेलं प्रकरण. कोर्टामध्ये 2009 का 10 निर्दोष सुटला माणूस, निर्दोष. आणि कोर्टाने पोलिसांवर ताशेरे टाकले की तुम्ही असले गुन्हे टाकता, खोटे गुन्हे टाकता त्याच्यावरती, असं कोर्टाने दिलं जजमेंट. आज तो सुधाकर खाडे आमचा उमेदवार आज आर पाटलांच्या विरोधात तिकडे विधानसभेला उभा आहे. पुन्हा त्याच्यावरती बलात्काराची केस टाकली. काय छंद आहे का? वर म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणे लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला आता तुमच्याबरोबर काम करायचंय. का? तर म्हणे आमचा उमेदवाराने म्हणे बलात्काराची केस झाली आहे, हेच टाकणार. कोणी त्याच्याकडे गेलं नाही आर पाटलाकडे. आणि त्याच्यात आर पाटील काय सांगतायत? आज या महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा हा अपमान करणारा गृहमंत्री विनोदाने का विनोद म्हणे, विनोद
जमत नाही तर करता कशाला? त्यामुळे मी मुलांना सांगितलं की अरे काय हे काय अर्थ आहे का म्हणे, निवडून यायचं आणि मग बलात्कार करायचा ना. वा रे वा, गृहमंत्री, राज्याचा गृहमंत्री म्हणतोय काय, निवडून ये आणि मग बलात्कार कर, म्हणजे बलात्कार कर. तुम्ही काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केलात काय? हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते, यांना माज आलाय, सत्तेचा माज आणि पैशाचा जो माज आलाय ना. एक जण म्हणतो निवडून आल्यावर बलात्कार करा, दुसरा म्हणतो तुमच्याकडे पाणी येत नसेल तर मी तुमच्या कालव्यात येऊन काय मुतू का? त्या शरद पवारांची मुलगी ती काय म्हणते, काहीतरी मध्यंतरीच्या काळामध्ये बोली मंत्र्यांच्या गाड्या जाळा. नंतर कळलं तिला आपण त्याच पक्षात होत. शरद पवार काय सांगतायत, बोटावर शाई लावली निवडणुकी पुसा आणि परत दुसऱ्यांदा मतदान करा. काय म्हणायचंय काय? हे काय पक्ष आहेत? हे असली माणसं निवडून द्यायची? आणि तुमच्या विरोधात एखादा उमेदवार उभा राहिला की लगेच तुम्ही त्याच्यावरती बलात्काराची केस टाकायची आणि अडकून टाकायचा. आमच्या त्या सुधाकर खाडेला बलात्काराच्या केसमध्ये परत आत्ता अडकवल्यावरती त्याची बायको, त्याची पत्नी ही त्याच्यासाठी प्रचाराला बाहेर पडली तर तिच्यावरती अॅट्रॉसिटीची केस टाकून दिली. काय चालू आहे यांची दादागिरी? त्या महिलेवरती अॅट्रॉसिटीची केस, ह्याच्यावरती बलात्काराची केस का? आमच्या समोर उभं नाही राहायचं. एक गोष्ट इथनं निश्चित झाली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यांना भीती वाटते. कारण तिकडे इतरही पक्षाचे लोक उभे आहेत, पण नाही, आमच्या सुधाकरवरती टाकली, ती त्याच्या पत्नीवरती टाकली का? ती प्रचाराला बाहेर पडते, ती बाहेर पडू नये म्हणून अॅट्रॉसिटी. आणि हे कसं आहे, बलात्काराची केस आणि अॅट्रॉसिटीची केस, याला जामीन मिळत नाही, डायरेक्ट अटक. आणि म्हणून ह्या असल्या गोष्टींमध्येही लोकांना अडकवायचं, हे धंदे या राज्यकर्त्यांचे. अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी राबवणार आहात. या निवडणुकीमध्ये हा राष्ट्रवादी नावाचा पक्ष आहे ना, हा तुम्हाला गाडा वाच लागेल, गाडा वाच लागेल, त्याशिवाय काही होणार नाही. एक ना धड सगळं यांचं. आत्ता बघा, या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे एनडीए बरोबर चालले होते, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर चालले होते. झाल्या त्यांच्या 4-5 बैठका वगैरे सगळ्या पूर्ण झाल्या. मग RSS मधले कोणतरी एक होते, त्यांनी सांगितलं की नाही आता काय करून चालणार नाही. मग ते सगळं प्रकरण थांबलं. मग त्याच्यानंतर, कारण एकत्र आहेत असे सगळे आतमधून, मग ते सगळं प्रकरण थांबल्यावरती आता परत या निवडणुकीच्या अगोदर, हा फॉर्म भरायच्या अगोदर शरद पवारांनी एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला फोन केला आणि सांगितलं तुम्ही युती तोडा, अर्ध्या तासात मी आघाडी तोडतो. तसंच झालं. त्या सगळ्या गोष्टी तशाच घडल्या. अर्ध्या तासाच्या आत 25 तारखेला आघाडी तुटली, 25 तारखेला युती तुटली. सगळं ठरवून चालू आहे, सगळं आतून ठरवून. मला म्हणतात म्हणे नाशिकमध्ये म्हणे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला. अहो, पाठिंबा घेतला नाही, पाठिंबा दिला. आणि हे भारतीय जनता पक्षवाले हे माझ्याकडे येऊन गेले सगळे नाशिकचे, काय पाहिजे, महापौर पद द्या, नाही तर आम्ही नाही पाठिंबा देत. लाडत झाले. आणि नंतर ते कोण मुनगंटीवार त्याला मी फोन केला, म्हटलं अहो काय करायचं ठरवलं तुम्ही? नाही काय राजी, आता हरियाणाच्या निवडणुका लागल्या आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला हे शक्य होणार नाही. हरियाणात यायला विचारता का कोणी? हरियाणाच्या निवडणुका लागल्या, त्याचा नाशिकच्या महापौराचा काय संबंध? जणू काय तिकडे वाट बघवते, काय होतंय काय, आपण त्याच्यावरती निर्णय करू, नाशिकमध्ये काय होतंय. यायचं नव्हतं आणि मलाही घ्यायचं नव्हतं. मग त्या दरम्यान मला नाशिकमधून फोन आला की राष्ट्रवादीवाले आपल्याला पाठिंबा देऊ इच्छितात. मी म्हटलं पदं नाही द्यायची, नाही तर उपमहापौर पद वगैरे वगैरे नाही. म्हटलं तसं काही नाही आहे, ते असे बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत. म्हटलं द्या,
कामं तरी पूर्ण करतो. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा राज ठाकरे कुठे सत्तेसाठी लाचार होणाऱ्यातला नाहीये, बिलकुल नाही. जर मला लाचार व्हायची असल्या गोष्टी करायची वेळ आली, लाथ मारीन सत्तेवरती. मला नजर खाली करून काम करायची सवय नाही मला. पण हे आमचे लोक सगळेजण लिहित बसणार त्याच्यावरती. बघा, पाठिंबा घेतला, तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा, जणू काय काही जणांच्या सुपाऱ्या घेऊनच लिहितात. आज मी हा महाराष्ट्राचा विकास जो करायचा म्हणतोय, माझ्याकडे अख्खा आराखडा तयार आहे, अख्खा आराखडा. तुम्ही म्हणाल त्या विषयामध्ये, आणि जे शक्य होऊ शकतं, घडू शकतं, होऊ शकतं, मी त्या सगळ्या गोष्टींचा पुढचा आपल्याकडे असा 5-5, 10-10 वर्षांचा विचार करून नाही चालणार. आज विचार करा तुम्ही, मुंबईसारख्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस तुम्ही बघितलं असेल, स्टेशन, केवढं मोठं स्टेशन, 125 वर्षापूर्वी बांधलं. 125 वर्षापूर्वी मुंबईसारख्या शहराची काय लोकसंख्या होती हो? 125 वर्षापूर्वी काहीच नाही. तेव्हा बांधलं त्या ब्रिटिशांनी ते स्टेशन. आज पुरतंय. आज केवढी लोकसंख्या वाढली, जवळपास 1.5 कोटीच्या वरती गेली लोकसंख्या आज मुंबईची. आज पुरतंय ते. याला म्हणतात विचार, याला भविष्याचा विचार. भविष्यात काय घडू शकतं त्याचे अंदाज बांधणं आवश्यक आहे. आज आमच्याकडे जे शिक्षण मिळतंय त्या शिक्षणाप्रमाणे आमच्याकडे नोकऱ्या मिळत नाहीयेत. शिक्षण एका बाजूचं, नोकऱ्या वेगळ्या बाजूच्या. ज्या नोकऱ्या करतायत त्या मुलांना आज समाधान वाटत नाही की ही नोकरी मी करतोय, याच्यात मला समाधान मिळतंय. समाधान नाही. जी येईल ती नोकरी पत्करायची. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही काम करत असताना त्या कामामध्ये जर समजा तुम्हाला समाधान नसेल, समाधान मिळत नसेल, नुसतेच आपलं सकाळी उठायचं, कामावर जायचं आणि संध्याकाळी परत यायचं, का? आम्हाला पगार मिळाला पाहिजे, मला घर चालवायचं, त्यात जर समाधान नसेल, उपयोग काय होत्या कामाचा? आज आमची अनेक मुलं आज शहरांमधली पहिला विचार, स्वप्न काय पाहतात? या देशात नाही राहायचं, आम्हाला परदेशात जायचंय. का परदेशात जायचंय? तिथलं वातावरण आम्हाला मोहिनी घालतं, आम्हाला तिकडे जायचंय. का नाही ते वातावरण माझ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकत? कारण कोणाला इच्छाच नाही आहे, कोणाला त्याची गरजच वाटत नाही. आणि गरज वाटत नाही याचं एकमेव कारण, तुम्ही चिडत नाही, तुम्ही रागावत नाही, आणि तुम्ही काही मागत नाही. गप्प बसून फक्त मतदान करत राहतात. आज रोजगाराची संधी इतकी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होऊ शकते, इतक्या मोठ्या प्रमाणावरती. आज आमच्याकडे फळबागा आहेत, आज आमच्याकडे शेती आहे, पण शेतीवरती प्रक्रिया करणाऱ्या कोणते आमच्याकडे कारखाने येत नाहीत. आमच्याकडे फळबागा आहेत, फळबागांवरती प्रक्रिया करणारे कोणते कारखाने येत नाहीत. आज आमच्याकडे पर्यटनामध्ये काही होत नाही. या त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ते डोंगर पाहिल्यावरती असं, अहो मी तुम्हाला सांगतो, त्या मॅकॅनस गोल्ड चित्रपट बघा, त्या ग्रँड कॅनियनवरचा, तिथे शूट झालेला. काय कमी आमच्या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या अख्ख्या पर्वतरांगांमध्ये? पण आम्ही आमच्या पर्वतरांगा दाखवत नाही आहोत जगाला. आमच्या छत्रपतींची आम्ही गडकिल्ले लोकांना दाखवत नाही आहोत, जगाला सांगत नाही आहोत, ओरडून बोलत नाही आहोत, काही करत नाही आहोत आम्ही. आत्ता मी आज सकाळी कोकणात होतो. आमच्या महाराष्ट्राला लाभलेली ही 750 किलोमीटरची किनारपट्टी आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आज आमच्या नाशिकमध्ये द्राक्ष, पण ज्या प्रकारे त्या गोष्टींना आज एक्सपोर्ट व्हायला पाहिजे त्या प्रकारे त्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यावरती आमच्याकडे काय होतात, फक्त आमच्याकडे इथे सुरू होते. अर्थात चांगली गोष्ट आहे, व्यवसाय म्हणून चांगली आहे, परदेशामध्ये आज त्याला व्हॅल्यू आहे. आमची वाईन जाते आज परदेशामध्ये, चांगली गोष्ट. पण लोकांनी स्वतःहून सुरू केलं. राज्य म्हणून, सरकार म्हणून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या कधी होणार? त्या नाही होताना दिसत आम्हाला. आज तुमच्यामध्ये अनेक खेळाडू असतील, अहो खेळाडूंना कोणतं प्रोत्साहन नाही, चित्रकारांना कुठचं प्रोत्साहन नाही. आज पाककलेसारखा विषय, केटरिंग कॉलेजेस, आमच्याकडे केटरिंग कॉलेजेस उभी राहत नाहीत. आज जे काही शेफ 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना जे शेफ लागतात, काय पगार कमवतात, पण आम्हाला आवडीची गोष्ट मिळत नाही आहे शिक्षणामध्ये. आम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं, आम्हाला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो, आम्हाला त्या गोष्टी आमच्याकडे आज महाराष्ट्रामध्ये मिळत नाही आहेत. राज ठाकरे द्यायला तयार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहेत.
त्या सगळ्या गोष्टींचा आराखडा माझ्याकडे तयार आहे, सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार आहे. आज महिलांविषयी मागच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं, राईट टू पी. राईट टू पी म्हणजे काय, तर सार्वजनिक ठिकाणी महिलांना बाथरूमला जाण्याचा अधिकार, याच्यावरती आमच्याकडे चळवळ उभी राहते. चळवळ, अहो तो अधिकार असलाच पाहिजे, त्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. आमच्या बागा, आमची मैदानं, या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत. पुढच्या 6 महिन्यात तुम्ही नाशिकमध्ये बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसतील सगळ्या. त्याही गोष्टी माझ्या बोलून झाल्या आहेत, पण हा कमिशनर नसल्यामुळे हे सगळं रखडलं. माणसं येऊन गेली, सगळ्या गोष्टी सांगून झाल्या, सगळ्या दाखवून झाल्या. कामाला सुरुवात करणार कमिशनर गुल. यास तुम्हाला जे सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी करायला तयार आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आराखडा म्हणून तयार आहे. एका आत्मविश्वासाने मी तुम्हाला आज विधानसभेला तुमच्या समोर आलोय. गंमत म्हणून आलेलो नाही मी इतर पक्षांसारखा. त्यांना त्यांचे तर विजन पण सांगत नाहीत, त्यांना काय करायचं हेही सांगत नाहीत महाराष्ट्रात. फक्त एकमेकांना शिव्या देण्यामध्ये यांचा दिवस जातोय आणि ह्या सगळ्या निवडणुकीचा काळ जातोय. पण महाराष्ट्रामध्ये यांना काय करायचंय कोणी काय सांगत नाही. शैक्षणिक विषयी धोरण काही नाही, रोजगार कसा उपलब्ध होणार माहीत नाही, शेतकऱ्यांबद्दल काही माहीत नाही, पाणी कसं आणणार माहीत नाही. हे पाणी आणणं, वीज देणं, ही शहरं सुधारणं, शिक्षण देणं, चांगलं शिक्षण देणं, व्यवसायाभिमुख शिक्षण देणं, हे काय रॉकेट सायन्स आहे का? आज जर तुमच्या इच्छा असेल, हे राज्य माझं आहे, या राज्यातली जनता माझी आहे, यांच्यासाठी मला झटलं पाहिजे, यांच्यासाठी मला काम केलं पाहिजे, जे मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, निश्चित घडू शकतो, निश्चित घडू शकतो. आणि म्हणून जे आपण गेल्या वेळेला जी गोष्ट केली तसेच तुम्ही माझ्या पाठीमागे यावेळेलाही देखील उभे राहावं, हे सांगण्यासाठी बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलो. मी मागतोय या महाराष्ट्राकडे बहुमत मागतोय. बहुमत कशासाठी मागतोय? नुसते सत्तेसाठी नाही मागत मी. मला काही या महाराष्ट्रामध्ये करून दाखवायचं आहे आणि जे करणं शक्य आहे तेच मला करायचं आहे आणि ते करण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे, आत्मविश्वास माझ्याकडे आहे, आराखडा माझ्याकडे आहे. आता त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फक्त एवढंच छोटं अंतर आहे, ते तुम्हाला 15 तारखेला कापावं लागेल. येत्या 15 तारखेला तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथे उभे असलेले सगळे आपले उमेदवार, कुठे गेला तो? या सगळे आपले उमेदवार, या सगळ्या उमेदवारांना, इथे नितीन आहे, तिथे आमचा वसंत आहे, तिथे आमचा रमेश आहे, या सगळ्यांना तुम्हाला येत्या 15 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन सगळ्यांना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.